तर म्हणजे बघताय सकाळी सकाळी नाश्ता चालू आहे. ते घेतले सांबार आणि तप्पा, ओनियन उत्तप्पा. अजून पण आहेत तिथे नाश्त्याचे प्रकार. तर म्हणजे जस्ट नाश्ता झाला आहे आणि इथे आलं आहे. बघताय बोटी सगळ्या बाहेर निघाल्या, चालल्या आहेत त्या. आणि इथे पण मच्छी आय गेस पकडतात. मस्त असा आवाज आणि पूर्ण खडप आहेत बघ ना, दगड हे केलेले. तो लाईट हाऊस आहे तिथे. खालती डायरेक्टच खालती आहे. मस्त बघ, ते सुंदर आणि शांत वाटतं. मोठा मोठा एकदम नाही. हा, हे सगळं पाहिलं असतं आपल्या. खडप आहे तिथे, दगड पूर्ण आहे. तिथे पण दगड आहेत त्या तिथे. ते मच्छीच पकडतात वाटते, जाळी वेळी टाकतात. असा आवाज येतो समुद्रांचा. ड्रोन उडवायला काय मजा आली असती. ॲक्च्युली ड्रोन उडवायला इथे अलाउड नाही आहे, का तर हा पूर्ण जो आउटसाईड एरिया आहे ना त्या साईडला हा पूर्ण मिलिटरी एरिया. त्याचमुळे ड्रोन वगैरे काय अलाउड नाही आहे उडवायला. खूप सुंदर असे ड्रोनचे शॉट्स आले असते. ठीक आहे, असं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. मस्त वाटते की शांत सकाळ सकाळ, शांतता, फक्त लाटांचा आवाज. ही ना पाण्याने. हा हे बघ आलेत, हे बघ, हे बघ किती मोठे आहेत. हे बघ तर म्हणजे जस्ट आता नाश्ता वगैरे झाला जसं सांगितलं आणि प्रॉपर्टीची टूर करतो आहे. पूल एरिया साईडला आलं. पूलचा जो एरिया आहे ना खूप सुंदर असा आहे. हा ॲक्च्युली इथंच पूल आहे आणि तिथे वरती कॅफे आहे त्यांचा.
कॅफे गाझी म्हणून ते जे कॅफे आहे त्याच्या इथे त्या साईडला, कारण का काल आलोच नव्हतो आम्ही त्या साईडला होतो आणि तिकडे गेलो मग रात्री. ते किती प्लेझंट वाटते, खूप सुंदर वाटते असं. आता ॲक्च्युली प्लॅन आजच्या दिवसाचा हा आहे की टेम्पलला जायचं. काही इथे इम्पॉर्टंट टेम्पल्स आहे, तिथे टेम्पल व्हिजिट करायला जायचं आहे. सो त्याचाच आता फोन कॉल चालू होता प्रवीण काकासोबत की कुठल्या अशा जागा आहेत जिथे आपण जाऊ शकतो, चांगलं बघू शकतो, काय टुरिस्ट प्लेस असतील किंवा काही चांगलं असेल जे आपल्याला आपल्या ऑडियन्सला दाखवता नाही येईल. सो त्यांनी सजेशन दिले आहेत की 2 टेम्पल आहेत, एक ते जवळच आहेत. आता जाऊन बघूया. आता थोडं रूममध्ये जाऊ, फ्रेश होऊ आणि मग निघूया. आपल्या गाडी पण बाहेर आलेली आहे आणि बघू आजचा प्लॅन अजून पुढे काय व्हायचं ते होईल. आय गेस शॉपिंग पण करायची आहे आणि मार्केट वगैरे फिरूया. बघूया आज काय वेगळं दाखवतं नाही येते. सो चला जाऊया. तर म्हणजे आता त्या देवळाच्या इथं आलं आहे, चाललं आतमध्ये तिथे. बघूया पुढे जाऊन कसं आहे. हे जे देवळ आपलं कसं असतं पाली विलीचं देवळ वेळ तसं दुकानं विकानं हे बघ सुविनर्स आहेत. दुकानच आहेत सगळी. हां दुकानच बघ वस्तू हो बघ. थोडी छान छान दुकानं आहेत सगळी. हॉटेल आहे इथे. मंडळी बघताय देवळाच्या आत आलो आहे. इथे हे देऊळ आहे. आतमध्ये आहे का फोटोग्राफी अलाउड नाही तिथे लिहिलेलं आहे. फोटोग्राफी प्रोहिबिटेड एरिया. पण बघते इथे काहीतरी त्यांची प्रथा चालू. हां SBI बँकचं ATM पण आहे इथे आणि इथे महाप्रसादाचं जेवणाचं लाभ घेऊ शकता. आतमध्ये चाललंय. छोटे बाळ आले आणि त्याला ते पहिलं घास भरवतात बघ. आपण ते बाळ दूध पित असतो ना त्या. देवळाच्या बॅक साईडला आलेलो आहे. तर बघताय इथे आपण पाण्यात जाऊ शकतो. त्या इथे तिकडे बोट राईड पण आहेत आय गेस. हां गेस बोट राईड करू शकतो आपण. तिकडे आतमध्ये तर म्हणजे बघताय कसं मस्त वाटतं असं शांत. ॲक्च्युली हे देऊळ आहे इथेच. आतमध्ये जाऊन आलं. आतमध्ये ॲक्च्युली फोटोग्राफी अलाउड नव्हती पण जे दाखवलं ना तुम्हाला आतमध्ये गोल्डन कलरचं त्याला प्रदक्षिणा घालायचं. तिथे नमस्कार केला आणि प्रदक्षिणा घातली. बोट राईड आहे ही आय गेस. बोट राईड आहे. बोट राईड सगळ्या तिकडे चालल्यात आय गेस. ते राऊंड मारून मग आपल्याला एक टूर घेऊन परत सोडते. मस्त वाटते एकदम. हां आणि मेन
क्लीन आहे, एकदम क्लीन आहे. म्हणजे असं कुठे कचरा वगैरे काहीच नाही आहे. खरंच फुल क्लीन आहे. हां फोटो काढून घेतो. हां फोटो वगैरे काढलेच तिथे, पूर्ण मस्त मस्त फोटो काढलेत. छान वाटते. आता विकच आहे दुसरा कुठला तरी आहे. दुसरा कुठला बघा आपल्याला जसं भेटेल तसं. हो दाखवलं आता. मस्त मंदिर छान आहे, खरंच छान आहे. आणि आतमध्ये गोल्डन असं पूर्ण आहे. हे दाखवलं थोडंसं शूट केलं त्याच्यात दिसते. आतमध्ये फोटोग्राफी ऑब्विसली अलाउड नव्हती, मग उगाच नाही केलं. आणि काही घाई नाही करत, सगळेजण एकदम शांततेत तिथे नमस्कार करतात, प्रदक्षिणा घालतात, धक्काबुक्की करत नाही, काहीच नाही, गर्दी नाही करत. आणि प्रत्येकजण समजून घेते एकामेकाला की बाबा हा आपण राहतो तिथून एक तास लागला आपल्याला. हां 1 पाऊण तास लागला. 45 मिनिट्स आहे. ट्रॅफिक होती म्हणून, तर त्यामुळे नाही तर मग अर्धा तास तरी लागतो यायला. आम्ही जिथे स्टे केला आहे तिथून हे प्लेस. पण खूप सुंदर, खूप मस्त वाटते. ऊन आहे. सकाळचंच वाजले 10:30 वाजले. 10:30 वाजले. आपल्या लवकरच आम्ही निघालो, कारण का आम्हाला एक्सप्लोअर करायचं होतं म्हणून बोललो की लवकरच हे करू. उगाचच गर्दी म्हणजे लेट करून काय उपयोग नाही आहे. सगळ्यांनी नाश्ता केला आणि मग निघालो. तर बघूया इथून पुढे दुसऱ्या कुठल्या तरी एका टेम्पलला, अजून एक टेम्पलला जायचं आहे. तिथे जाऊन बघूया की तिथे काय वेगळं आहे. आणि नंतर बघू शॉपिंग करायचं झालं, काय भेटलं तर शॉपिंग पण करून घेऊया. सो चला कंटिन्यू करा ब्लॉग. म्हणजे हे बघ इथे होतं आतमध्ये म्हणतात, जे आतमध्ये दिसते ना तिथे नमस्कार करायचा आणि ह्याला प्रदक्षिणा घालायची. इकडे बघताय लोक सगळे समय बघताय. ते आतमध्ये होतं आता. हां असं घर टाईप वाटतंय. घर आहे, घर सुंदर असं घर आहे. चला निघूया आता या दुसऱ्या प्लेसवर. अच्छा हां हो का किती? 100 रुपये. अच्छा 100 बघ मग तुला काय इथे शेंगदाणे घेतात खायला 20 रुपयाला. तर जाऊया आपण बाहेर. गरम गरम देतात. अभी ये टेम्पल का नाम क्या है? वेलम ये वाला नहीं, अभी जो पर्सिनी कड़व. पर्सिनी कड़व. हाँ. ओके. तर म्हणजे इथे झूला आलो आहे आणि झू म्हणजे स्नेक पार्क आहे. जाताना बघितलं तर मग विचार केला की आई आणि मी आम्ही जाताना हां इथे कचरा विचरा पण बघा नाहीच ॲक्च्युली, एवढं क्लीन ठेवलं. स्नेक पार्क आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया. विचार केला की जावं, तर बघूया तिकीट बिकीट कसं आहे काय ते. सो चला इथे लिहिलेलं आहे MVR स्नेक पार्क अँड झू. स्नेक पार्क इथे ज्यांचं स्नेक पार्क आहे MV राघवन, त्यांच्या नावावरती हा पूर्ण स्नेक पार्क आहे. ते बघताय ते लिहिलेलं आहे, पूर्ण मॅप दिला आहे कसलं काय आहे कुठे आहे. सो बघूया. एंट्रन्स या साईडला लेफ्ट साईडला. सो चाल पप्पांचा व्हिडिओ कॉल चालू आहे. बघूया आपण. चल हां
अरे बापरे, हे बघ फक्त एंट्रीलाच फिश. हे कसले मोठे ब्लॅक ब्लॅक आहे, सगळे ब्लॅक आहेत. इथून जायचं फिश. रे फिंट बार्ब नाव आहे. आतमध्ये एंट्री ठेवली आहे इथे बघता आतमध्ये. येस, इथे फिश ॲक्वेरियम आहे पहिलं. हे आपण कोकणात गेलो तिथे तसंच आहे. प्रत्येकाची नावं आहेत, तुम्ही पॉज करून बघू शकता. जायंट गौरामी, हां स्नेक हेड, त्याचं नावच स्नेक हेड आहे. त्यांच्या इथल्या लँग्वेजमध्ये पण नावं दिलेली आहेत. बघताय इलेक्ट्रिक येल्लो सी चाइल्ड, लेमन सी चाइल्ड. येल्लो इलेक्ट्रिक आहे तसं दाखव. प्रत्येकाची नावं पण आहेत बघताय. तर म्हणजे बघताय इथे आहे इग्वाना. हो किती मोठा आहे आणि खातं. ते लिहिलेलं आहे ग्रीन इग्वाना. तिथे आहे तो समोर बघताय. तो उभा राहिला. याच्यात काय जंगल कॅट कुठे? हां अच्छा, पण इथं झोपली आहे. इथं झोपली आणि ती आतमध्ये बसली. हे जंगल कॅट आहेत ॲक्च्युली. हां हे जंगल कॅट आहेत. मांजरीसारखेच फक्त जंगल आहे. जरा यांचे कान बिन असे पाय वगैरे असे पूर्ण हे. इथे काय आहे? पॉक्युपाईन. हां हे बघ बीट खाते, काकडी खाते, गाजर खाते. हां तो बघ तिकडे पण बसलाय. नाही त्यानं उडी कुठे मारता नाही. इंडियन पॉक्युपाईन. चल ते काय आहे? टर्टल कुठे आहे? हां हवं तो मग तिथे आहे तो. हे काय आहे? आपल्याकडे काय मांजर आहे तोच ना? एशियन पाम स्वेट. झोपला. झोपला एकच आहे. हां एकच आहे. हे बघ हे तर भेट आपल्याला दिसतात तुझे. आपल्या कारली किंडीत पण दिसतात. हे बघ आवाज करतात. इकडे काय आहे? टर्टलच आहेत. तो कुठे आहे काय दिसत नाही आहे बाबा. हां तो बघ तो तिथे एक पुढे आहे. सहल आलेली आहे. हे बघ इथे आहेत.
लिहिलेलं आहे. पुढे कुठे आहे ते इमो आहे. इमो बसला काय करतो. उंच आहे बघा किती किती 3 आहेत ना. 1 2 3 हा बघा. हे त्यांच्या भाषेत लिहिलं आहे. मी इथे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे इमो. हा इथे मुलांची सहल आहे शाळेतली. इथे ब्लॅक काईट ते बघा ते काय आणि त्या साईडला एक आहे बघतोय. हा ते बघ तिथे बसलेत. ब्राऊन फिश आऊल. बाकीचं दिसत तर नाही अजून मंडळी. हे मोठे आहेत त्याच्यात पण आहेत. ह्याच्यात मोठे आहेत तिकडे सगळे छोटे छोटेच आहेत ऑलमोस्ट. तो बघ तिकडे बघ. तो त्या साईडला नाही तो त्या साईडला बघता. इथून तुम्हाला दाखवतो जवळून थोडंसं कारण का इथून एंट्री नाही एवढीच एंट्री आहे. तर इथून दाखव किती मोठा आहे हे बघ. हा बघ इथे पण आहे इथे आहे इथे आहे तिकडे पुढे पण आहे कोपऱ्यात. हा बघ खालती बसले तर वरती झाडावर आहेत. हा इथून दिसतंय बरेच बसले पूर्ण मोठे मोठे. ഇതാണ് ഇന്ത്യൻ കോബ്ര. ഇനിയാണ് കിങ് കോബ്ര. चाललाय तिथे वरती बसलाय तिथे आहेत 2 इथे आहे. हा चाललाय. वरती चाललाय जवळ गेला. तिथेच बसला. ते आहे कोब्रा हाऊस तो बघ मध्ये पंखा लावलाय का काय. हो हीट गाण्यासाठी तिथे पण आहे. तिथून आता हे बघ किती आहे बापरे. एक नाही तर तो मध्ये बघ असं बसला उभा एकटाच आहे मध्ये. इथे तर पूर्ण गुच्छ आहे हे बघा. रस्सल वायपर आणि दिसणार नाही पण कोपऱ्यात तिथं कॉमन रॅट स्नेक इथं बसलाय. कुठे बसलाय
ते कोपऱ्यात आहे. ते बघ बारके बारके आहेत. ऐक, हे ग्रीन इग्वाना, हे छोटे वाले बरेच आहे तो. आपल्या नवीन जाताना बघितलं ना. अच्छा किंग कोब्रा एकच आहे. हा तर एकच दिसतोय. स्नेक हाऊस. स्नेक दिसत नाही. ते असेल तर ते पण दिसत नाही. रेड सँड बॉम्ब. इंडियन रॉक पायथन. इथे काय, इथे एक आहे आणि तो तिकडे कोपऱ्यात एक आहे. तो बघा, तो एक नाही, बरेच आहेत ते. इथे एक बसलाय, इथे एक बसलाय. चल काय आहे इथे पण तेच आहे, इंडियन रॉक पायथन आतमध्ये. हा हे बघ समोर एक नाही, एक नाही आहे. हा बघ इथून एक दिसतोय. हा त्या साईडला एक आहे. हा बघ तो बघ त्याचा मेन. हा बघ तो बघ तिकडे वरती डोकं आहे. तो एक आहे, इथे एक आहे, अजून एक आहे पण त्याचं डोकं दिसत नाही. ह्याचं डोकं इथे ते बरेच बसले. तो काचेने रिफ्लेक्ट होत आहे म्हणून दिसत नाही ते. अगर क्रोकोडाईल हे बघ किती आहेत. तर मंडळी इथे एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इथे आलेलो ॲक्च्युली आतमध्ये मंदिर आहे. थोडंसं तिथं शूट अलाउड नव्हतं तिथं, पण थोडंसं मी बॅक साईडने जाऊन शूट केलेलं. फ्रंट साईडला सगळी लोकं होती, त्यांचं काय चालू आरती काय पूजा चालू होती. सो तर शूज घालूया आणि त्या साईडला तिकडे जायचं आहे, तिथे पण काहीतरी आहे समोर. सो चला. तर म्हणजे इथे कुंड आहे ॲक्च्युली समोरच. हे इथे देऊळ आहे इथे समोर, आतमध्ये आत्ता गेलेलो. आणि इथे आहे कुंड पाण्याची, खूप मोठी अशी कुंड आहे.
बघताय हा बा बारके मासे आहेत. हे भरत असेल अजून वरती पूर्ण भरत असेल आय गेस पावसाळ्याच्या सीझनमध्ये. चिकट आहे पडशील ते हे काय दिसतंय इथपर्यंतच दिसतंय. हा चला तर निघूया. तर म्हणजे बघताय ते जेवायला आलं त्या रेस्टॉरंटला आणि ते ऑथेंटिक आज उपास असल्या कारणामुळे व्हेज आम्हाला दिलं जातं. आईला इच्छा होती की असं पानावरती हां एकदाच बापरे खूप दिला हां खूप दिला. तिथे ड्रायव्हर काका आहेत त्यांना पण जेवायला काहीतरी असं गरम पाणी व्हेज 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 पुरा व्हेज. Vegetable special one. Anything you want anything special in veg? Yeah, vegetable special one. क्या स्पेशल Any special in veg? Gobi 65, gobi chili, gobi Manchurian, paneer butter masala. I guess this is well better. Yeah. Okay. You like to eat omelette? No, I'll veg it. जेवायला आलं तर दाखवलं तुम्हाला ऑथेंटिक खाणं आणि ॲक्च्युअलमध्ये टेस्ट बिस्ट सुंदर टेस्ट आहे. ॲक्च्युअलमध्ये भाजी आहे लोणचं आहे वेगळ्या प्रकारची खीर पण आली आहे. ही एक प्रकार आहे ही एक प्रकार आहे. खूप मस्त वाटते टेम्पटिंग वाटते आस्वाद घेऊया. म्हणजे जेवण झालेलं आहे संपलं तर नाहीच मला पण नाही संपलं आणि खूप दिलेलं खूप वाढलं. पण ह्याचा मेन पॉईंट आहे की बिल आम्ही तिघंजण जेवलो ड्रायव्हर मी आई आणि बिल बघा फक्त 350 रुपये. ते 350 रुपये एवढं जेवलं. फक्त खीर पण दिलेली आम्हाला ती एक वेगळी प्रकार होती ती एक वेगळी आणि प्लस हे जिऱ्याचं गरम पाणी दिलेलं म्हणजे आम्ही मागितलं नाही पण त्यांनीच दिलं. सो येस खूप सुंदर होतं जेवण खूप मस्त वाटलं असंच काहीतरी जेवायचं होतं. चला निघूया आता कुठे जायचं आय गेस मार्केट शॉपिंग कपड्यांची बघायचं. सो चला हां आणि ठेवताना हे असं ठेवून द्यायचं ते बाकी घेऊन जातात. चला तर मंडळी इथे आनंद भवन ग्रँड इथे जेवलेलो आपण आत्ता. मस्त जेवण होतं एकदम सुंदर जेवण होतं आणि ऑथेंटिक जेवण जेवलो नाही मस्त वाटलं एकदम छान. हां ॲक्च्युली तो तिथे स्टाफ होता तो जिथे आपण राहिलेलो आहेत ना मॅस्कॉट रिसॉर्टला तिथे तो स्टाफ म्हणून पहिले तिथे काम करायचा. त्यांनी सांगितलं त्यांनी विचारलं आपण कुठून आहात वगैरे तर त्याला पण मराठी थोडी येत होती तो मराठीत पण बोलला आपल्याशी. सो खूप बरं वाटलं इथे मीन्स अशा केरला मल्याळम जे भाषा बोलतात त्याच्या तोंडून मराठी भाषा ऐकणं खूप सुंदर वाटलं खूप मस्त वाटलं. तर ओव्हरऑल जेवलो पण मस्त बघितलं बिल 350 रुपीज फक्त झालं बिल. म्हणजे कांट बिलीव्ह की एवढं सगळं खाल्लं आम्ही 350 रुपीजमध्ये 3 जणांचं जेवण. पण खूप सुंदर जेवण होतं व्हेज ऑथेंटिक मस्त. खीर पण चांगली होती ना मस्त. आता निघालो आहे आता चला मार्केट साईडला तर बघूया शॉपिंग
करायची आहे. तर काका कुठे घेऊन चालले आपल्याला ते बघूया. चला. त्या इकडे आहे तो सेंट्रल जेल, काकाने आत्ता सांगितलं. हां हे बघ, हे आहे आतमध्ये इकडे. तर म्हणजे बघताय शॉपिंगची साडी शॉपिंग चालू आहे. इकडे आई साड्या बघते छान छान अशा साड्या. ह्या सिल्कच्या आहेत ना सगळ्या? सिल्कच्या हो बघताय. पण ह्या आहेत इकडे आईनी चॉईस केलेली आहे आय गेस. ही बघ गोल्डन, हे कळून येत नाही कलर, हा ॲक्च्युली गोल्डन आहे. गोल्ड कलर आहे पूर्ण. असं तो असा कळत नाही मोबाईलमध्ये, त्याचा कलर जस्टिस होत नाही आहे. हां ओके यस, आता कलर बघा. हाँ लाइट के नीचे अलग होता है कलर उसका. ते कलर कॉम्बिनेशन वगैरे चांगले आहेत. साडी चॉईस केलेले आहेत आईने इकडे वगैरे. सो चालू आहे आता. खूप मोठा स्टोर आहे ॲक्च्युली. हा 3 का 4 माळ्याचा स्टोर आहे पूर्ण. आणि हे पूर्ण लेडीज सेक्शन म्हणजे साड्यांचं सेक्शन आहे लेडीजचं. खालती जेंट्सचं वगैरे सेक्शन. काय आलं बघता. तर म्हणजे इथे आता वरतून खालती आलो. इथे केरला स्टाईलमध्ये जे साड्या आहेत इथल्या कल्चरल साड्या त्या बघतोय. खूप सारे तर म्हणजे बघताय इथे क्रिसमसची मस्त तयारी केलेली आहे. हा पूर्ण एकच शॉप आहे त्यांचा. 3 फ्लोअर 3 का 4 फ्लोअर्स आहे. इथे बघताय समय किती उंच आहे. ऑलमोस्ट माझ्या एवढी उंच आहे. थोडीशी खालती आहे सर, पण गणपती बाप्पाची मूर्त पण मस्त आहे. बघता म्हणजे इथे आपण शॉपिंग केली आणि शॉपिंग केली आपल्या इथे. सो हे आहेत ओनर. आप है ओनर इस शॉप के. सो आपका नाम सर? विनोद भाई. सो ये 2 क्वेश्चन पूछूंगा कि पूरा जो शॉप है ये कहाँ पे है एक्चुअल में, मतलब एड्रेस? ये एड्रेस है तो कन्नौर सिटी. कन्नौर सिटी ओके. सो इस आप ऑनलाइन भी करते हैं? यस ऑनलाइन. हाँ अभी मैंने इनसे बात की तो वो बोले कि ऑनलाइन भी आप दे देते हैं. आप आपल्याला नंबर पण दिलेला आहे त्यांनी. आएगा तो हम फोटो भेज देगा. ओके फाइनल करेगा तो कुरियर कर देगा. ओके ठीक है. मैं आपका नंबर ये वीडियो में डाल दूंगा तो आप कॉल करेंगे कोई भी तो आ जाएगा. और थैंक यू सो मच, बहुत अच्छा लगा. बहुत अच्छा आपने ग्रीड किया ऐसे. थैंक यू सर, थैंक यू. सर आपका नाम? जयराज. आपने भी हमें बहुत सपोर्ट किया, बहुत अपना हेल्प किया साडी खरीदने के लिए. सो यस थँक यू. खूप साड्या घेतल्यात आपण, 3-4 साड्या घेतल्या. सो यस थँक्यू सो मच. थँक्यू. यस. तर म्हणजे ॲक्च्युली या जी मॉलमध्ये आलेलो आपण आणि इथे आपण शॉपिंग केली. खूप मस्त भेटलं. आणि जो ऐश्वरा सिल्क्स आहेत तिथूनच आपण शॉपिंग केली. खूप सुंदर होत्या साड्या वगैरे बघितल्या. आता निघालो आहे आम्ही पुढच्या यायला. तर बघू लोकल मार्केटला जायचं चाललं आहे, काहीतरी गिफ्ट वगैरे घ्यायला थोडंफार बघूया. तर म्हणजे काय असतात ह्याच्यापासून. ओके आलं आहे मार्केटला. इथे कन्नूरच्या मार्केटला सगळे भाजीपासून मसाल्यापासून सगळं भेटतं इथे. तर सगळं बघूया. फ्रूट्स मार्केट आहे, फ्रूट आहे वगैरे, भांड्यांचं वगैरे, म्हणजे लोकल मार्केट आहे प्रॉपर. भाजी पण काय घेतलेत, छोटे कांदे घेतलेत आणि गाजर घेतलेत छोटेवाले. सो बघूया अजून काय भेटते काय भाजी बिजी आहे इथे, फळं आहेत. चला म्हणजे इथे द्राक्ष घेतोय.
पेरू पण पेरू बघ एक एखादा तो बघ. घेऊ तुला किती आधा किलो. पावण्या किलो 750 ग्राम पाऊण किलो पेरू बघतेस का? तर मंडळी काय संध्याकाळचा टाईम आहे. समुद्र इथे समोर तिथे लाईट हाऊस आणि डेकोरेशन झालेलं आहे. ॲक्च्युली सगळे गेस्ट वगैरे येत आहेत आणि काका पण आलेले आहेत वगैरे. आणि हे समोर चालले आहेत ते आपल्या अलिबागचेच आहेत. अलिबागचे मंडळी आहेत आपल्या इकडचे. सो तिकडे काका वगैरे आतमध्ये सगळेजण फ्रेश व्हायला गेले. सॉरी. आणि इथे बघताय उद्या लग्न आहे. त्याचं डेकोरेशन सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट. खूप छान असं इथे बघताय. हा स्टेज आहे. इथेच लग्न होणार आहे उद्या. मस्त असं. आणि आम्हाला ॲक्च्युली इथे चहासाठी बोलवलेलं, चहा पियाला. कारण काकांनी फोन आला रिसेप्शनवरून की असं जे काही गेस्ट आहेत प्रवीण काकाचे त्यांच्यासाठी हाय टीचा प्रोग्राम ठेवलेला आहे. तर तिथे चहा कॉफी आणि भजी ते आहे. ते घेतलं मस्त. कॉफी पियालो, भजी खाल्ली. खूप सुंदर, खूप मस्त वाटलं. आणि हा रात्रीचं तुम्हाला दाखवलं नाही ना हॉटेल. हा बघा मॅस्कॉट असं हॉटेलचं आपल्या रिसॉर्टचं नाव आहे. जो की बीच टच आहे पूर्ण. बघता बस कंटिन्यू करा. तिकडे आलेत प्रवीण काका ते बघा येत आहेत. छान वाटते एकदम. तर मंडळी बघताय ही आहे एंट्री. थोडं लांबून दाखवून म्हणजे क्लिअर दिसेल. बघताय इथे मस्त असं एंट्रन्सला सजवलं. ही असणार आहे एंट्री. छान असं सजवलं. हा तिथे साऊंडचं आहे. ते समोर स्टेज. पूर्ण असं